हॅलो, नमस्ते. चलो, सेंट्रॉइडचा अजून एक प्रॉब्लेम बघूया. एक लास्ट टाईमला सेंट्रॉइडचा प्रॉब्लेम पोस्ट केला होता. आता मी अजून एक डीबॉटूच्या प्रिव्हियस इयरचाच एक प्रॉब्लेम घेतला आहे ज्याच्यामध्ये आय सेक्शन आला आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम स्टेटमेंट जरा असं बघून घ्या व्यवस्थित. लोकेट द सेंट्रॉइड ऑफ आय सेक्शन. तुम्हाला इथे दिसत असेल बघा, एक आय सेक्शन चॅनल आहे. त्याचं आपल्याला काय करायचं आहे, सेंट्रॉइड मार्क करायचा आहे. आणि काय सांगितलं आहे बघा, विथ रिस्पेक्ट टू द ॲक्सेस शोन. त्यांनी जे ॲक्सेस दिलेत त्या ॲक्सेसच्या अबाउटच तो आपल्याला पाहिजे आहे. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही डायग्राम बघा. मी बाजूला पण ड्रॉ करून दाखवतो डायग्राम. त्यांनी हा वरती अप्पर फ्लॅंज आहे, हा मध्ये एक वेबचा पोर्शन आहे आणि खाली असा एक पुन्हा लोअर फ्लॅंज आहे. ओके, अप्पर फ्लॅंज, वेब, लोअर फ्लॅंज मिळून हा आय सेक्शन तयार झाला. ओके, पण या आय सेक्शनमध्ये त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये त्यांनी काय केले जरा बघा. डायमेन्शन्स तुम्हाला इथे दिसतच असतील, पण महत्त्वाचं काय केले त्यांनी, याचा एक्स आणि वाय ॲक्सिस कसा मार्क केलात बघा. हा एक्स ॲक्सिस म्हणून दाखवलेत, बॉटम लोअर फ्लॅंजचा बॉटम म्हणजे एक्स ॲक्सिस. आणि या ऑब्जेक्टच्या बरोबर मधून तुम्हाला काय दाखवला आहे, वाय ॲक्सिस. आणि हा तुमचा कोऑर्डिनेट दिला आहे. समजलं सर्वांना. त्यामुळे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, इथे एक्स मार्क केला आहे आणि इथं वाय मार्क केला आहे. त्यामुळे तुम्हाला या एक्स आणि या वाय ॲक्सिसच्या अबाउटच तुम्हाला काय करायला पाहिजे, तुमचा सेंट्रॉइड मार्क करायला पाहिजे. ठीक आहे. चलो, मग तसं सॉल्व करायला खूप सोपं आहे. आता हा जो दिलेला आय सेक्शन आहे तो 3 स्टँडर्ड शेपमध्ये कन्वर्ट होईल बघा. जर मी हे मधून इथे कट केला असा, तर त्यावरती हा 1 नंबरचं सेक्शन तयार होईल. बरोबर, वरचा रेक्टँगल म्हणजे वरची फ्लॅंज, त्याला अप्पर फ्लॅंज म्हणतात, 1. मधला जो पोर्शन आहे, इथे एक लाईन ड्रॉ केली, इथे एक लाईन ड्रॉ केली, तर याला मी म्हणणार 2. बरोबर, 2 म्हणजे काय, तुमचा हा वेबचा व्हर्टिकल वेबचा पोर्शन. आणि सगळ्यात खाली ही एक नवीन मोठा रेक्टँगल तयार होईल बघा, तो म्हणजे 3. बरोबर, म्हणजे लोअर फ्लॅंज. ठीक आहे. त्यामुळे दिलेला ऑब्जेक्ट मी 3 सेक्शनमध्ये कट करून घेतला. अप्पर फ्लॅंज, वेब आणि लोअर फ्लॅंज. ठीक आहे. आता मला यांचे एक्स आणि मला यांचे वाय मार्क करावे लागतील. मी तुम्हाला दाखवतो, ह्या डायग्राममध्ये दाखवतो. इथं हा वरचा जो रेक्टँगल आहे त्याचा सेंट्रॉइड बरोबर इथं येणार. बरोबर, हा सेंट्रॉइड जो आहे तो बरोबर सेंटरला आहे आणि त्यातनंच त्याचा वाय ॲक्सिस पास झाला आहे बघा. आपण एक एक्झाम्पल सांगालो. समजा हा रेक्टँगल आहे आणि हा समजा ॲक्सिस आहे वाय, तर याचा सेंट्रॉइडचं डिस्टन्स आपण हे लिहितो. बरोबर, एक्स. बरोबर, कुठनं मोजतो, वाय ॲक्सिसपासून. आता तुम्ही सांगा मला, ह्या 1 नंबरचा सेंटर आणि वाय हा त्यातनंच पास झाला आहे, त्यामुळे हे डिस्टन्स किती होणार, 0. त्यामुळे मी इथं लिहून ठेवतो x1 = 0. जर हा ॲक्सिस तुम्ही इथं घेतला असता, समजा असा घेतला असता, तर तुमचं हे डिस्टन्स हे काय झालं असतं, x1 झालं असतं. पण तिने प्रॉब्लेममध्ये वाय इथं दिला आहे, त्यामुळे वाय आणि सेंटर हे एकाच ठिकाणी आल्यामुळे x1 किती झाला तुमचा, 0. हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हे विसरू नका. चलो, आता तुम्ही मला वाय डिस्टन्स सांगा. याचं वाय डिस्टन्स, या सेंटरचं वाय डिस्टन्स म्हणजे काय येणार, y1. कुठनं मोजणार ते आपण एक्स पासून मोजणार. बरोबर, एक्स पासून मोजायचं आहे. हा येणार तुमचा y1. सांगा किती येणार y1. आता मोजत चला. ओके, हे डिस्टन्स आहे 30, हे डिस्टन्स आहे 100 आणि टॉप फ्लॅंजची हाईट आहे 20. त्यामुळे किती येणार बघा, हा सेंटरपर्यंत पाहिजे. हा 30 येणारच आहे, हा 100 येणारच आहे आणि ह्या 20चा हाफ होणार, हा 10. बरोबर, सेंटर लाईन ना 10. त्यामुळे 30 + 100 म्हणजे 130 आणि ह्यातला किती येणार, 10 म्हणजे 140. त्यामुळे तुमचा y1 किती येणार आहे, 140. त्यामुळे x1 0 आला, y1 140 आला. ओके, सर्वांना समजले. सेम 2 नंबरसाठी शोधूया. आता 2 नंबरचा सेंटर बरोबर मध्ये असणार इथं. बरोबर, सेंटरला, ह्या रेक्टँगलच्या बरोबर सेंटरला इथं मार्क करून दाखवतो बघा, 1 2 3. आता तुम्ही मला सांगा, ह्याचं परत एक्स डिस्टन्स घ्यायला गेलं तर कुठनं मोजणार आपण, वाय. तर मी मुद्दाम डायग्राम काढून ठेवले बघा. आपण वाय ॲक्सिसपासून मोजणार, पण हा वाय ॲक्सिस जर या सेंटरमधनं पास झाला तर इथं झालं बघा, वाय ॲक्सिस सेंटरमधनं पास झाला, त्यामुळे यातला x2 आला 0. का x2 0 आला,
आणि त्याच्या मागचं कारण काय, त्याच सेंटरमधनं वाय ॲक्सिस पास झाला. ठीक आहे. मग आता त्याचं एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स म्हणजे तुमचं काय असणार आहे, y2. सांगा हे y2 किती येणार. आता हे 100 आहे टोटल 2 नंबर, त्याचा हा हाफ म्हणजे 50 आणि हे 30. ओके, म्हणजे हे 50 आणि हे 30. मग हे 50 आणि 30 मिळून किती होणार, 80. ओके, तुमचा y2 किती आला बघा, 80 आणि x2 किती आला, 0. आता 3 नंबर असंच काढा. 3 नंबरचा सेंट्रॉइड मार्क केला बघा मी इथं बरोबर सेंटरला, वाय ॲक्सिसमध्ये झाला, त्यामुळे इथं x3 किती झाला, 0. राहिला फक्त y3. हे डिस्टन्स म्हणजे y3. सो y3 इज इक्वल टू किती येणार बघा, 30चा हाफ म्हणजे किती, 15. त्या मानाने मागच्या प्रॉब्लेमपेक्षा जर तुम्ही हे बघितला तर याचं x1 y1 x2 y2 आणि x3 y3 एकदम सोपे होते. 3 सेक्शन घेतले, टॉप फ्लॅंज, वेब, बॉटम फ्लॅंज आणि तिघांचे मी डिस्टन्सेस मार्क करून दाखवले. आता काय, फक्त फॉर्म्युलेमध्ये किमती टाकायच्या, झाला, संपलाच प्रॉब्लेम हा. ठीक आहे, चलो पटपट सॉल्व करूया. मग मी इथे लिहितो, टू डिटरमाइन द सेंट्रॉइड. गिवन सेक्शन कसं काढणार, सेंट्रॉइड ऑफ गिवन सेक्शन. फॉर्म्युला काय आहे, एक्स बार इज इक्वल टू समेशन AX डिवाइड बाय समेशन A. ओके, चलो पटपट किमती टाकूया. आता समेशन AX म्हणजे काय येणार, A1 x1 प्लस A2 x2 प्लस A3 x3 डिवाइड बाय A1 प्लस A2 प्लस A3. आता मी A1 प्लस A2 प्लस A3 का लिहिले तिथं बाजूला लिहून ठेवतो. 1 प्लस 2 प्लस 3. पहिल्या सेक्शनमध्ये दुसरा ॲड करा, दुसऱ्यामध्ये तिसरा ॲड करा, तुमचा आय तयार होईल. त्यामुळे इथं 1 प्लस 2 प्लस 3. ओके, चलो आता पटपट सगळ्यांचे एरिया लिहा. टॉप फ्लॅंजचे डायमेन्शन्स बघा, 100 × 20 दिसते का इथं. टॉप फ्लॅंज लेंथ 100 आहे, हाईट 20 आहे. सो 100 × 20, 100 × 20 हा झाला एरिया इंटू त्याचा एक्स पाहिजे मला. एक्स किती आहे, 0. प्लस 2 नंबरचा एरिया बघा, 2 नंबरची हाईट आहे 100, विड्थ आहे 20. सो 100 × 20 इंटू त्याचा परत एक्स किती आला आहे बघा, 0. एक्स का 0 आला आहे, कारण की त्या सेंटरमधनं ॲक्सिस पास झाला. त्यानंतर 3 नंबरचा एरिया बघा, 150 × 30 इंटू त्याचा एक्स बघा, x3 पण किती आला आहे, 0. का x3 0 आला आहे, कारण की त्यातनंच काय पास झालेला आहे, ॲक्सिस पास झालेला आहे. ठीक आहे, चलो. सो डिवाइड बाय एरिया, सो 100 × 20 प्लस 100 × 20 प्लस 150 × 30. पहिल्याचा एरिया प्लस दुसऱ्याचा एरिया प्लस तिसऱ्याचा एरिया वरती लिहिलेले आहेत. हे सॉल्व करा, तुम्हाला आन्सर 0 मिळेल. का 0 आला आन्सर, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, डिवाइड बायला काहीतरी व्हॅल्यू आहे. सो 0 डिवाइड बाय एनिथिंग इज इक्वल टू 0. त्यामुळे एक्स बार मला मिळाला आणि तो किती आला, 0 आला. ओके, चलो आता सिमिलरली आपण काय करूया, वाय बार इज इक्वल टू समेशन AY डिवाइड बाय समेशन A. सेम मागासारखा फॉर्म्युला, 3 सेक्शन आहेत. त्यामुळे A1 y1 प्लस A2 y2 प्लस A3 y3 डिवाइड बाय A1 प्लस A2 प्लस A3. एरिया ऑलरेडी वरती लिहिलेत, मी त्याप्रमाणे लिहून घेतो. पहिल्याचा एरिया बघा, 100 × 20 टॉप फ्लॅंज, 100 × 20 दिसते का बघा इथं, 100 × 20 इंटू त्याचा y1 तर ऑलरेडी शोधला आहे बघा. y1 कुठनं मोजलं आपण, एक्स ॲक्सिसपासून. त्यामुळे एक्सपासून व्हर्टिकल डिस्टन्स मोजले किती आहे, 140. सो इंटू 140. A1 y1 प्लस A2 दुसऱ्याचा एरिया 100 × 20 वेब इंटू, लक्ष द्या, वेबचा पोर्शन मधला 100 × 20 हा झाला त्याचा एरिया आणि त्याच्या सेंटरचं डिस्टन्स इथे लिहिले बघा, y2 इज इक्वल टू 80. y2 किती आहे, 80. प्लस तिसरा 150 × 30. तिसरा म्हणजे बॉटम फ्लॅंज आहे 150 आणि हाईट आहे त्याची 30. 150 × 30 त्याचा y
त्याचा वाय किती आला आहे बघा 15 ऑलरेडी आपण शोधून ठेवला आहे. डिवाइड बाय 3 एरियाची ॲडिशन. पहिल्याचा एरिया आहे 100 × 20, दुसऱ्याचा एरिया पण आहे 100 × 20, तिसऱ्याचा एरिया आहे 150 × 30. हे कॅल्सीवरती कसं पुट करायचं तुम्हाला सांगितलं मी लास्ट टाईमला. इंडिव्हिज्युअल टर्म पुट करा, तुम्हाला तुमचा आन्सर इझिली न चुकता मिळेल. न्यूमरेटर आला, आता डिनॉमिनेटर पण काढतोय. $8500 सॉल्व करूया. $59.70 वाय बार. चलो एक्स बार मिळाला, वाय बार मिळाला, म्हणजे सेंट्रॉइडचा एक्स कॉर्डिनेट, सेंट्रॉइडचा वाय कॉर्डिनेट मिळाला, म्हणजे माझा प्रॉब्लेम संपला. ठीक आहे. आता फक्त हे मी या डायग्राममध्ये पुन्हा एकदा त्यांना रिप्रेझेंट करून दाखवतो. ठीक आहे. चलो एक्स बार वाय बार रिप्रेझेंट करून दाखवते, त्यासाठी डायग्राम ड्रॉ करतोय. ही अप्पर फ्लॅंज होती, हा वेब आहे, ही आहे बॉटम फ्लॅंज. बरोबर. आणि त्यांनी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कसा घ्यायला सांगितलं ते पण दाखवतो. हा एक्स ॲक्सिस फक्त सांगतो हे असं आहे, त्या ॲक्सिसवरच्या लाईनवरतीच आहे, आणि हा त्याच्याबरोबर मधून कोण गेला होता त्याचा वाय ॲक्सिस. ओके. आता एक्स आणि वाय ॲक्सिसच्या अबाउट मी मार्क करून दाखवतोय. एक्स कॉर्डिनेट 0 आला होता, 0, आणि वाय कॉर्डिनेट किती आहे 59, म्हणजे इथनं 59 मोजा, आणि एक्स तिथं 0 म्हणजे तिथं झाला, म्हणजे हा तुमचा काय झाला एक्स बार आणि वाय बार. मुद्दाम किंमत लिहितो मी इथं, एक्स बार 0 आणि वाय बार 59.70. ओके. आणि हा तुमचा सेंट्रॉइड आला त्या टोटल आय सेक्शनचा. ओके. इथं हा प्रॉब्लेम संपला. तसा हा टी सेक्शन आय सेक्शनचे प्रॉब्लेम एकदम रिलेटिव्हली सोपे असतात. टी सेक्शन आय सेक्शन आणि रँडम कुठले पण शेप आले तर त्यात मग तुम्हाला ते 1 + 2 + 3 1 + 2 + -3 असं काहीतरी करावं लागणार, त्याप्रमाणे सॉल्व करावं लागणार. ठीक आहे. चलो थांबतो. एकदा हा व्हिडिओ बघून घ्या. सिमिलरली असाच टी सेक्शनचा असतो ज्याच्यामध्ये 1 आणि 2 घ्यायचं आहे तुम्हाला. टी सेक्शनमध्ये लोअर फ्लॅंज येणार नाही. 1 आणि 2 प्रमाणे तुम्ही टी सेक्शनचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकताय. ओके. असा कुठलाही एक रँडम कुठला पेपरचा प्रॉब्लेम घ्या आणि तो तुम्ही असाइनमेंट म्हणून सॉल्व करा, आणि जर सॉल्व केला तर ते पोस्टमध्ये तुम्ही टाका. ठीक आहे. म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना पण त्याचा फायदा होईल. चलो थांबतो.